ही मम्मी हे कशी होळी खेळत आहेत. पार त्या पोराला ड्रम मध्ये बुडवून बुडवून भिजवलंय त्याला. बाई मी तर बाहेर नाही जाणार आहे आज अजिबात सुद्धा. ए मम्मी आज जेवायला काय बनवलंय? मस्तपणे झणझणीत काहीतरी बनव बरं. अगं होळी म्हणजे माझ्यासाठी फक्त खायचं, निवांत राहायचं आणि झोपायचं एवढंच. मला अजिबात आवडत नाही जाऊन पाण्यात भिजायचं, कलर लावून घ्यायचा, स्वतःची स्किन खराब करून घ्यायची. अजिबात जमत नाही मला, अजिबात नको. मला फक्त खायला छान काहीतरी बनव बघतो. ए मम्मी ती प्रियांका येणार आहे, ती आली का नाही तिला सांग मी गोळ्या घेऊन झोपलेली. मी तिला तेच सांगितलं की मला बरं वाटत नाही, तूही तेच सांग. मला अजिबात बाहेर जायची इच्छा नाहीये खेळण्यासाठी. यार आज कुठला चांगला पिक्चर लागलेला आहे का एखाद्या चॅनल वरती? ऍटलीस्ट ते बघून तरी माझा टाइमपास होईल काहीतरी. बाहेर किती गोंधळ, किती आवाज चाललेला आहे, मला तर अजिबात बाहेर जायची इच्छा नाहीये. ए मम्मी प्लीज ना वरनं टेरेसवरनं कपडे तूच घेऊन ये. अगं ते इतकं राडा केलाय ना त्या लोकांनी. पूर्ण बकेट मध्ये कलर मिक्स करून अंगावरती होतात लोकांना. जे कोण टेरेस वरती चाललंय, मी तर काय जात नाही टेरेस वरती कपडे आणायला. तूच जा प्लीज मम्मी प्लीज. ए बाळा पटकन जा वरती टेरेस वरती कपडे काढायला. मी धुतलेले कपडे टाकलेत मगाशी सुकायला. सगळे लोक गेले तो ते रंग घेऊन खेळायला. सगळे कपडे खराब करून टाकतील. जा पटकन उठ पटकन. पुढे चाललास हे कपडे घालून? जुने कपडे आहेत आपल्याकडे ते घालायचे आणि तेच पुढच्या वर्षी सुद्धा पण तेच वापरायचे. पटकन कपडे बदलून घेऊन जायचं असेल तर. पुढे चालला तोंड वर करून शायनिंग मारत मारत. तेल लावून घे तोंडाला, ते परत कलर निघत नाही 10 वेळा धुतलं तरी. पटकन तेल लावून घे. बाहेर जायच्या आधी ना खेळायला गरम गरम पुरणपोळी केली, थोडीशी खान मग जातो. मग तू एकदा खाल्लं ना पोटात पडलं मग माझ्या जीवाला जीव येतो रे बाळा. थोडस देऊ का खायला? थोडस खाऊन. अहो सकाळपासून काम करून करून वैताग आलाय. सणावार दिवशी तरी कधीतरी काहीतरी मदत करावी. उठल्याने नुसते पेपर घेऊन बसले. कधीतरी कष्ट द्यावं शरीराला तुमच्या. बाहेरच थांबा, मला वाटलं होतं कोणी नाही आलं तर तुम्हीच नक्की येणार. अहो झाडू फरची आत्ताच केली हो मीच आले बाहेर. परत ते कलर नको वाटतं घरामध्ये. ए बाळा जा रे आपला पण कलर आणि ह्यांना. बापरे काय धिंगाणा चालू आहे बाहेर. मी जर बाहेर गेले तर हे लोक मलाही भरवतील. एकतर माझ्या स्किनची ट्रीटमेंट झालेली आणि हेअर स्पा सुद्धा मी कालच केलेले. बाहेर गेले तर परत हे लोक मला पकडतील आणि कलर लावतील. बापरे इथं पळायला पाहिजे. नको 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 नको. इको फ्रेंडली खाऊ कलर. स्किनला त्रास होतो माझ्या. नाही तर काही बाई वेडी लोक आहेत. परत आता मला आवरावं लागेल. बाहेर जायचं होतं मला. बाई किती ऊन आहे. पण काय करणार आता, कपडे तर सुकायलाच टाकावे लागणार. कपडेचं काम एकदा आवरलं का नाही निम्म काम उरकल्यासारखं होतं बाई. अहो वहिनी अहो काय तुम्ही माझं निम्म काम उरकत आलं होतं, परत तुम्ही माझं काम वाढवून ठेवले बाई. आता मला परत आवरावं लागणार आहे सगळ्या गोष्टी. कलर पडला हो सगळ्या कपड्यांवरती. बाई ह्या शेजारच्या वहिनीने आज लईच हद्दच पार केली बाई. सगळी कामं माझी आवरत आली होती, परत मला सगळं करावं लागणार. ए बाळा इकडे ये रे. आज तर ह्यांच्याकडनं मी बदलाच घेणार. ऐक, त्या काकू आहेत ना शेजारच्या, त्यांनी मला आज ना खूप कलर लावला. मी वर कपडे सुकायला टाकायला गेले त्या बाहेर गेल्या ना कुठे किंवा वर गेल्या तर लगेच मला अगं इकडे बघ मी काय सांगते तुला समजतंय का? हो मला समजलं. त्या काकू वरती आल्या ना मी तुला सांगते. हो म्हणजे मला त्यांना कलर लावायचा आणि पाणी पण होतायचं त्यांच्या अंगावरती. ओके ओके जा खेळ. माझ्या काकू गेल्यावरती आता चालले मी. थांबा आता जरा बघते त्यांना. मी कलरच घेऊन आले. जा जा वरती लक्ष ठेव मी आलेच. वहिनी काय तुम्ही तर ना, मी कलरच लावला होता ना तुम्हाला फक्त सकाळी. तुम्ही तर पूर्ण ओल्लं केलंय मला. तुला पण लावायचंय. अरे लाव. मी पण लावणार तुला. मला फक्त काढायला मम्मा ए मम्मा बाहेर बघितलंस का तू? पोरं होळी केल्यात किती मज्जा ना. हो बाळा बघितलं मी.
मी घेऊन जाऊ मम्मा नवीन वाली पिचकारी जी तुम्हाला आणलेली या होळीसाठी. बाळा, तू आजारी पडशील ना, तुझे एक्झाम चालू आहेत, बाहेर गेली खेळायला तर तू पाण्यात वगैरे भिजशील. मग तू आजारी पडली की परत तुझे एक्झाम्स कसे देणार, तू लिहिणार, सांग बरं. हो मम्मा, मला माहिती आहे माझी एक्झाम आहे, पण मला थोडासा वेळ जाऊ देत ना. मी बाहेरनं घेऊन आले की मी नक्की अभ्यास करेन. आजकालची पोरं ना ऐकतच नाहीत कुठली गोष्ट. जा बाई, जा खेळायला थोड्या वेळ. मम्मा मी कोणता ड्रेस घालू बाहेर जाऊन खेळण्यासाठी? तुझा ड्रेस ना बेडवरती ठेवलेला आहे, तो घालून जा. ओके ओके मम्मा, मी लगेचच येते थोड्या वेळात घेऊन. बाय बाय बेबी, लवकर ये.